मला हॅलो अरे तुम्ही लाईट तरी पण केली ना. आमच्याकडे जनरेटर असतात मराठी लाईट जाऊ शकते. ऊर्जामंत्री फडणवीस साहेब आहेत ना, त्यामुळे लाईट जाऊ सुद्धा शकते. तेव्हा आमच्या अंतरवालीच्या मायमावल्यांचे डोके फोडून गोळ्या घालणार तेच खाली इकडे का दुसरीकडे दुसरा आहे घेऊन. मला जी माहिती मिळाली एसपी साहेबांनी डीएसपी साहेबांना सांगतो, यांनी आरोपी पळून जायला सुद्धा मदत केली. त्यांना सुद्धा मध्ये घ्या, त्यांना निलंबित करा. हे बघा, तुम्ही कायदेशीर कारवाई करून आरोपीला अटक करणार आहेत ही आशा ठेवून आम्ही आहे. जर हे 2-4 दिवसाच्या आत झालं नाही तर मग 25 तारखेच्या नंतर राज्यव्यापी सगळे मराठी चिखला गावात येणार आहेत, हे मात्र तुम्ही लिहून ठेवा. त्यावेळेस मी एकही शब्द प्रशासनाचा ऐकणार नाही. जे काय परिणाम होतील ते हल्ला करणाऱ्या या गुन्ह्यांमुळे झालंय आणि प्रशासनाने अटक नाही केल्या म्हणून होईल. तुझं जर काही द्यायचं राहिलं असेल, कोणाचे नाव आता कोणाचं जर एखाद्याचं नाव टाळलं असेल, डीवायएसपी साहेबांना इकडे बोलून घेऊ. हे बोलायचं झाल्याच्या नंतर सविस्तर सगळे शांततेत बसा, मला चर्चा करू द्या. घटना मला माहित नाहीये, मला घटना सगळी समजून घ्यायची. असं कधी मनात समजू नका की तुमचा विदर्भ आहे, आमचा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आहे. आपण एका रक्ताचे एका माईचे लेकर आहेत. आपण सगळे, तुमचं दुःख ते आमचं आहे, आमचं दुःख ते तुमचं आहे. आणि या मुलीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींनी आदर्श घेतलाय असं लढायचं म्हणून. राजा वाचवायला तुम्ही बाकीच्या पुढे गेलं तरी डबडे हो, मरायला भ्यायचं ना छत्रपती पुढं. अरे छत्रपती येत आपलं जीवन आहे. इथं जागेवर जरी मुडदे पडले ना, घरात नाही बसायचं. विदर्भातल्या आणि या गावातल्या मराठ्यांना सांगतो, मुर्दा पडला तरी छत्रपतीपेक्षा मोठा कोणी नाही. जाऊ द्या, जीव राजांसाठी पण हलायचा नाही आणि पुतळा हलवायचा नाही इथून अजिबात. कोणी आलं बी गेलं तरी पण हे वैभव या गावाचं कोणामुळे? छत्रपतींमुळे. शासकीय कार्यालय कोणामुळे? हे कशाचं कार्यालय? अंगणवाडी ही झाली छत्रपतींमुळे. छत्रपती नसते तर तुम्हाला बसायला सुद्धा जागा नसते. इथं काय करतोय पुतळा? पुतळा कुणी